नमस्कार. मी रिसर्च अनलिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहे की मंडेला मार्केटमध्ये काय होऊ शकते आणि निफ्टी आणि बँक निफ्टी नेक्स्ट 1 वीकमध्ये कसा मुवमेंट करू शकतो. याच्या आधी काय झालं होतं, फ्रायडेच्या दिवशी आपण काय बघितलं होतं मार्केटमध्ये. तर चला सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा फ्रायडेच्या दिवशी मार्केट जेव्हा ओपन झालं, गॅप अप ओपन झालं आणि फर्स्ट 5 मिनिट कॅन्डलच्या नंतरच एक खूप मोठी सेलिंग आली खालच्या साईडला. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो इथे बॉलिंजर बँड सेटअप पण भेटला, फर्स्ट 5 मिनिट कॅन्डल पण भेटली, पण आम्ही हा ट्रेड केला नव्हता. लाईव्हमध्ये आपण हा ट्रेड केला नव्हता. जे लोक लाईव्हमध्ये जॉईन करतात त्यांना माहीत आहे की आपण हा ट्रेड केला नव्हता. याचं रिझन मी आता सांगणार आहे. रिझन खूप इम्पॉर्टंट आहे, तर तुम्हाला ही गोष्ट समजावं लागेल. फर्स्ट 5 मिनिटमध्ये एक कॅन्डल बनली बॉलिंजर बँड सेटअपमध्ये, बॉलिंजर बँडच्या बाहेर. इवन फर्स्ट 5 मिनिट कॅन्डलच्या सेटअपमध्ये पण ही कॅन्डल बनली. आता काय झालं, सेकंड कॅन्डल जी आहे ती डायरेक्टली सेकंड कॅन्डलनी ब्रेक केला आणि एक मोठा मोमेंटम केला खालच्या साईडला. नॉर्मली असं असं बिहेवियर नसते मार्केटमध्ये. फर्स्ट 5 मिनिटमध्ये एक कॅन्डल बनली, वापस मार्केट थोडंफार वरती येते, खाली येते, ब्रेक करायला जाते, थोडंसं ब्रेक करते, वापस वरती येते, हाय ब्रेक करत नाही आणि लो ब्रेक करते. तेव्हा आपण जास्त चांगल्या प्रकारे ट्रेड करू शकतो खालच्या साईडला मोमेंटमसाठी, जिथे आपल्याला एक छोट्या टाइम फ्रेमवर 5 मिनिटमध्ये एक एम पॅटर्न पण बघायला मिळतो आणि मग याचा ब्रेक झाला की खाली आपल्याला एक ट्रेड बघायला मिळतो. पण फ्रायडेच्या दिवशी काय झालं, फर्स्ट 5 मिनिटमध्ये एक कॅन्डल बनली, सेकंड कॅन्डलच विदाऊट कोणत्या रेजिस्टन्स थोडंफार पण मार्केट वर जातं डायरेक्टली मुवमेंट केलं. तर हे एक्सपेक्टेड नव्हतं आणि हे मोमेंटम झालं. याच्यानंतर मग आपण जेव्हा इथे मार्केटनी वरती मूव्ह करायला सुरू केलं, फर्स्ट टाइम मार्केट टच केलं, मार्केट वापस खाली आलं, तेव्हा मी इथे तुम्हाला सांगितलं होतं की ही जी एक बिग कॅन्डल बनली, तेव्हा ही बिग कॅन्डल बनली आणि या हायच्या वर क्लोज झाली. इथे एक डब्ल्यू पॅटर्न आपल्याला दिसला. इथे मी एक बायचा ट्रेड दिला होता 23,368 370. तर आपण जो बाय केला होता 23,380ला बाय केला होता आपण. आणि आपलं जे टार्गेट होतं ते मी तुम्हाला टार्गेट दिलं होतं 23,420 आणि 23,450. हे दोन टार्गेट मी तुम्हाला दिले होते बाय केल्याच्या नंतर. आणि स्टॉप लॉस तुम्हाला मी सजेस्ट केला होता की 335च्या खाली आपण स्टॉप लॉस ठेवणार आहे. त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक इमिडिएट मोमेंटम झाला, जसं की आपण कोर्समध्ये पण हा शिकलेलो आहे की 50% ब्रेक केल्याच्या नंतर फुल कव्हर करते मार्केट. तर यस डेफिनेटली या कॅन्डलचा 50% ब्रेक केला, इथून एक मुवमेंट झाला आणि 450चं टार्गेट इझिली अचीव झालं. विदिन 15-20 मिनिट्सच ते टार्गेट आपलं अचीव झालं. मग 450 टार्गेट हिट केल्याच्या नंतर मार्केट जे आहे जिथे ओपन झालं होतं तिथेच दिवसभर मार्केटनी साईडवेज मुवमेंट केलं. सेकंड हाफमध्ये एक ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न केला, पण अगेन मार्केट जे आहे रेंजमध्ये बंद झालेलं आहे. तर आय होप आता फ्रायडेचं तुम्हाला कळलं असेल की आपण कशा प्रकारे ट्रेड प्लॅन केला होता आणि का आपण सेल साईडला ट्रेड प्लॅन नाही केला आणि डब्ल्यू पॅटर्नमध्ये बाय साईडला ट्रेड प्लॅन केला. तर आय होप तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झाली असेल आणि प्राइस कसं मूव्ह करते हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण बघणार आहे की नेक्स्ट वीकमध्ये मार्केटमध्ये कसा मुवमेंट होऊ शकतो. त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिले जाऊया डेली कॅन्डलमध्ये निफ्टीच्या. ओके, तर आता आपण डेली कॅन्डलमध्ये आलेलो आहे. इथे बघू शकतो आपण कंटिन्युअस मार्केट जे आहे ते हायर लेवलला सस्टेन करत आहे. मार्केटमध्ये काय झालं, मार्केटमध्ये एक खूप डाऊन, इलेक्शनच्या नंतर एक डाऊन साईड मोमेंटम झाला होता. 3 दिवसामध्ये तो मोमेंटम कव्हर झाला, एक्झॅक्टली पूर्ण कव्हर झाला आणि त्याच्यानंतर मार्केट जे आहे हायर लेवलला सस्टेन करत आहे आणि हळूहळू हळूहळू वर जात आहे. इथे या वीकमध्ये सुद्धा या फ्रायडेला सुद्धा मार्केट खाली तर आलं, पण क्लोजिंग वापस हायच्या जवळपास दिलेला आहे. याचा अर्थ आहे मार्केट जे आहे ते अजून सुद्धा बुलिश आहे. ठीक आहे, मार्केट बियरिश कधी होईल आता आपल्याला 23,300. सिंपल गोष्ट आपण प्लॅन करणार आहे, जोपर्यंत मार्केट 23,300च्या वरच क्लोज होत आहे तोपर्यंत मार्केट बियरिश नाही आहे. जेव्हा 23,300च्या खाली क्लोज झालं तेव्हा आपण म्हणू शकतो की मार्केट जे आहे तर बियरिश आहे. पण आपण सेल कधी करणार, सेल आपण करणार 23,200 ब्रेक झाल्याच्या नंतर. तर इथे तुम्ही बघू शकता हा लेवल आहे 23,200. हा लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण ॲग्रेसिव्हली सेल करणार नाही. जेव्हा हा लेवल ब्रेक होईल 23,200 तेव्हा आपण सेल करणार. तेव्हा आपलं जे टार्गेट असेल ते टार्गेट असणार आहे 22,800 पर्यंत. तर अशा प्रकारे आपण सेल साईडला प्लॅन करणार आहे. बाय आपल्याला कधी करायचा आहे,
बाय आपण सिंपल ठेवू शकतो. 23,500च्या वर निघालं की एक मुवमेंट अजून होईल, तर याच्या वर गेला तर आपण बाय करू शकतो 23,600 आणि 23,700. हे दोन टार्गेट जे आहे हे आपण प्लॅन करू शकतो इमिडिएटली 500 ब्रेक केल्याच्या नंतर. तर आय होप निफ्टीमध्ये हा व्ह्यू आता सगळ्यांना क्लिअर झाला असेल. मुवमेंट कसं होऊ शकते, मार्केट कसं मूव्ह करू शकते वरच्या साईडला, आणि प्राइसमध्ये अजून पण सेलिंग दिसत नाही आहे, तर विनाकारण आपल्याला सेल साईडला बघायचं नाही. वीकली चार्टमध्ये बघूया, तर वीकली चार्टमध्ये बघू शकता ही केवढी मोठी वीक बनलेली आहे. तर जोपर्यंत वीकली चार्टमध्ये सुद्धा याच्या खाली येत नाही, 23,200च्या खाली येत नाही, तोपर्यंत आपण बिअरिश होणार नाही आहे. मार्केट जसं जसं हळूहळू वर कंटिन्यू करत आहे, तर तसं तसं मार्केट वरती कंटिन्यू करत राहील. बाईंगमध्ये जर आपण कंटिन्यू असेल तर 23,200चा स्टॉप लॉस लावून आपण बाईंग जे आहे ते कंटिन्यू करू शकतो. लेट्स नाउ सी बँक निफ्टी. बँक निफ्टी डेली चार्टवर अजून सुद्धा ऑल टाइम हाय जो आहे त्याला रीच केलेला नाही आहे बँक निफ्टीनी. जसं निफ्टी ऑलरेडी ऑल टाइम हायवर ट्रेड करत आहे, बँक निफ्टीचा ऑल टाइम हाय आहे 51,200. तर बँक निफ्टीकडे एक स्कोप आहे. बँक निफ्टीने अजून जिथून सेलिंग आली होती तिथपर्यंत पण 50,800 50,500 इथपर्यंत पण रीच केलेला नाही आहे. आता 50,000 वर क्लोज झालेला आहे. सिंपल ठेवूया, 2 ते 3 वेळा हा वीक जे आहे ते इथे मार्केट जे आहे टच करून आलं 50,200 50,250 इथून टच करून बँक निफ्टी वापस आलेला आहे. तर आपल्याला जो बाय आहे आता तेव्हाच करायचा आहे जेव्हा बँक निफ्टी 50,250च्या वर जाईल. 50,250च्या वर बँक निफ्टी गेला तर आपण जो टार्गेट असेल तो ठेवणार आहे 51,000. पहिलं टार्गेट जे आहे आपलं 50,500 राहील. दुसरं टार्गेट जे आहे ते 51,000 राहील. याच्यासाठी स्टॉप लॉस जो आहे तो आपण मेंटेन करू शकतो 50,000. बाय कधी करायचा आहे? बाय अबाउ 50,250. 50,250च्या वर गेला तरच बाय करायचा आहे. तर आता सेल कधी करू शकतो आपण? ते इथे बघू शकतो की हा इथे जो आहे लो आहे 49,600. तर नो सेलिंग अबाउ 49,600. जोपर्यंत 49,600च्या वर आहे, मार्केट वोलाटाईल होत असेल, खाली येत असेल, तर सेलिंग आपण नाही करणार. 49,600च्या खाली क्लोज झाला तरच आपण सेलिंगचा विचार करू, तोपर्यंत सेलिंगचा विचार नाही करणार आहे. आणि त्या कंडिशनमध्ये आपलं टार्गेट जे असेल ते 49,000 पर्यंत आपण प्लॅन करू शकतो. तर आय होप तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टी हे दोन्ही व्ह्यू कळले असेल. तर चॅनलला डेफिनेटली लाईक करा, व्हिडिओजला चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. या व्हिडिओसाठी आपण लाईक टार्गेट जे आहे ते 200 लाईक्सचं ठेवणार आहे. लास्ट व्हिडिओसाठी आपण 150 लाईकचं ठेवलं होतं, ते तुम्ही कंप्लीट केलं. थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. आता आपल्याला 200 लाईक्स याच्यावर कंप्लीट करायचे आहे लवकरात लवकर. आणि तुम्ही जे ट्रेड करत असाल, तुम्ही प्रॉफिट करत असाल, तर डेफिनेटली कमेंटमध्ये सांगा तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट केला, कुठे एक्झिक्यूट केला, स्टॉप लॉस कुठे लावला होता, व्ह्यू काम केलं की नाही मार्केटमध्ये. या सगळ्या गोष्टी तुम्ही डेफिनेटली कमेंटमध्ये मेन्शन करा आणि मी डेफिनेटली त्याचा आन्सर द्यायचा ट्राय करेन. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.